हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू निलेश सातवी स्मार्ट एज्युकेशन. आपला आजचा टॉपिक आहे 6.1 जो प्रॅक्टिस सेट आहे ट्रिग्नोमेट्रीचा आणि तेवढंच तुम्हाला आहे परीक्षेला. फक्त एक्झामला 6.1 आहे तुम्हाला, बाकी सिलेबसमध्ये काहीच नाही. तर आपण आज बघणार आहोत 6.1 आणि ते बघण्याच्या आधी जर तुम्ही मागचा लेक्चर बघितला नसेल, मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर मी तुम्हाला थोडीशी रिव्हिजन घेतो की आपल्याला काय करायचं. आपल्याला रेशिओज जे आहेत ट्रिग्नोमेट्रीचे ते सहज कशी लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आपले टोटल 6 रेशिओज आहेत. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा अँड कोसेक थीटा. बरोबर आहे. ते 6 रेशिओज आहेत आपले. तर साइन असतं अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस असतं ॲडजॅसंट अपॉन हायपोटेनियस, टॅन असतं साइन अपॉन कॉस. हे 3 आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत नीट. साइन, कॉस आणि टॅनचे रेशिओ. साइन इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस इज ॲडजॅसंट अपॉन हायपोटेनियस आणि टॅन इज साइन अपॉन कॉस. हे जर लक्षात राहिले तर शेवटचं सोपं आहे. कॉट असतो टॅनच्या उलट म्हणजे कॉस अपॉन साइन. सेक असतो कॉसच्या उलट म्हणजे हायपोटेनियस अपॉन ॲडजॅसंट आणि कोसेक असतो साइनच्या उलट म्हणजेच हायपोटेनियस अपॉन ऑपोजिट. तर हे 6 रेशिओ जर तुम्हाला व्यवस्थित समजले, जर नीट लक्षात राहिले तर तुम्हाला बरीचशी समस्यातली सोडवताना काहीही अडचण येणार नाही. आता हे सोडून अजून 3 आयडेंटिटीज आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर ते 3 ज्या आयडेंटिटीज आहेत त्या लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक सांगण्यापेक्षा त्या सहज कशा लक्षात राहतात ते बघा. 3 आयडेंटिटीज मी लिहितो. कोणत्या आहेत तर 3 आयडेंटिटीज आहेत. पहिली आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दिस इज आयडेंटिटी नंबर 1. सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. पहिली आयडेंटिटी आहे. दुसरी आयडेंटिटी आहे फ्रॉम टॅन. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 सोडून सेक स्क्वेअर थीटा. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ही झाली दुसरी आयडेंटिटी. आणि थर्ड आयडेंटिटी आहे, काय राहिलं आता, साइन कॉस झाला, टॅन सेक झाला, तर कॉट आणि कोसेक. सो 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. तर ह्या 3 आयडेंटिटीज आहेत. ह्या तुम्हाला जर आल्या आणि हे रेशिओ जर तुम्हाला नीट समजले, ह्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे की आपल्याला जे फॉर्म्युला आहेत किंवा जे रेशिओज आहेत ते आपण सहज कसे लक्षात ठेवू शकतो ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि फक्त ह्या गोष्टी आणि हे इतकं जर तुम्ही वापरलं तर आपण सगळं एक्सरसाइज काय ट्रिग्नोमेट्रीचं पूर्ण चॅप्टर आपण अगदी सहज करू शकतो. फक्त ह्याच्यावर डिपेंड सगळं आहे. बरोबर. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत तर साइन थीटा आणि कोसेक थीटा हे एकमेकाच्या अपोजिट असतात. म्हणजे काय तर साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा असतं, किंवा आपण म्हणूया कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा असतं. सिंपल. कॉस थीटा आणि सेक थीटा एकमेकाच्या अपोजिट असतात. म्हणजे कॉस थीटाची जर काय व्हॅल्यू दिलेली असेल तर ते असते 1 अपॉन सेक थीटा, आणि सेक थीटाची जर काय व्हॅल्यू दिली असेल तर ते असते 1 अपॉन कॉस थीटा. बघा किती सोपं आहे. आणि टॅन थीटा आणि कॉट थीटा हे एकमेकाच्या अपोजिट असतात. म्हणजेच टॅन थीटाची जी व्हॅल्यू दिली असेल दॅट इज 1 अपॉन कॉट थीटा, आणि कॉट थीटाची जी व्हॅल्यू दिली असेल दॅट इज 1 अपॉन टॅन थीटा. आता लक्षात ठेवायचं आहे की
आपल्याला काही पाठ करायचं नाही, हे फक्त ही जी गोष्ट आहे ना, हे जे मी आता तुमच्या समोर बनवलेलं आहे हे नीट लक्षात ठेवायचं. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, तुम्ही सगळी एक्सरसाइज अगदी सहज सोडवू शकता, पूर्ण एक्सरसाइज अगदी सहज सोडवू शकता. आता आपण प्रत्यक्ष एक्सरसाइजला सुरुवात करूया. ओके, आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. मी आयडेंटिटीज तुमच्या बोर्डवर तसंच ठेवणार आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा कुठे वापर करायचा ते प्रत्येक समच्या वेळेस लक्षात येईल. आपण कशा पद्धतीने आयडेंटिटीचा वापर करतो ते तुम्हाला नीट समजलं पाहिजे. तर क्वेश्चन नंबर 1 इज इफ साइन थीटा इज इक्वल टू 7/25 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा. आपल्याला करायचं काय, तर फर्स्ट सोल्युशन लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं, फर्स्ट व्हॉट इज गिवन, आपल्याला दिलेलं काय ते लिहून घ्या. म्हणजे गिवन इज साइन थीटा इज इक्वल टू 7/25. व्हॉट यू हॅव टू फाइंड, आपल्याला शोधायचं काय, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर आपल्याला फाइंड करायचं आहे कॉस थीटा काय आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे टॅन थीटा काय. दोन गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आता फक्त काय करायचं, तर कोणती आयडेंटिटी अशी आहे किंवा कोणतं रेशिओ असा आहे की ज्याच्यामध्ये साइन कॉस आणि टॅन म्हणजे ह्याच्यातल्या दोन गोष्टी कमीत कमी असतील ते शोधायचं. म्हणजे दिलेली गोष्ट आणि अजून एक गोष्ट आपल्याला मिळेल असा फॉर्म्युला किंवा असा रेशिओ कोणता आहे ते आपण शोधायचा. आता बघा, आपल्याला साइन दिलेला आहे, कॉस आणि टॅन आपल्याला शोधायचं आहे. तर कोणत्या आयडेंटिटीमध्ये साइन आहे ते बघा, तर ह्या आयडेंटिटीमध्ये साइन आहे. मग कॉस आणि टॅन मधलं काय आहे का, तर ह्या आयडेंटिटीमध्ये कॉस सुद्धा आहे. तर आपल्याला ही आयडेंटिटी यूज करायची हे सम सोडवताना. लक्षात ठेवा, फक्त 3 आयडेंटिटीज आर देअर, 3च आयडेंटिटीज आहेत आणि त्याच फक्त आपल्याला वापरायच्या आहेत. आता आपण सॉल्व्ह करताना काय लिहूया, तर ॲज हे आयडेंटिटी लिहा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ॲज हे आहे. देन देअरफॉर आपण म्हणूया फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो साइन थीटा इज 7/25, सो राईट डाऊन 7/25 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके, सो देअरफॉर 7चा स्क्वेअर घ्या, दॅट इज 49, 25चा स्क्वेअर घ्या, दॅट इज 625 प्लस cos square theta is equal to 1. Next, therefore 49/625 प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, मायनस होणार आहे. तर लिहा therefore cos square theta is equal to 1 minus 49/625. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजवण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. ओके, देअरफॉर आपण पुढे जाऊया. सो कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, त्याला सॉल्व्ह करा. सो 1 × 625 इज 625 मायनस 49 × 1 इज 49 डिवायडेड बाय 625. ह्याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. सो कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 मायनस 49 करायचं आहे, दॅट इज 6 7 ओके 576 and divided by 625. सो कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 576 डिवायडेड बाय 625 आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, कॉस थीटा. आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा नको, फक्त स्क्वेअर रूट काढायचं आहे. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 576 डिवायडेड बाय 625. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू 576 चं स्क्वेअर रूट आहे 24 आणि 625 चं स्क्वेअर रूट आहे
25. तर आपल्याला अशा पद्धतीने कॉस थिटाची व्हॅल्यू अगदी सहज मिळालेली आहे. आपल्याला काय फॉर्म्युला कुठे यूज करायचा आहे ते फक्त बघायचं आहे आणि सहज अशा पद्धतीचे सम सॉल्व्ह करायचे आहेत. आपल्याला नेक्स्ट काय फाइंड करायचं आहे तर टॅन थिटा. आपल्याला फाइंड काय करायचं आहे टॅन थिटा. आता आपल्या रेशिओमध्ये जा. आपण जे रेशिओ लिहिले टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे. तर आपण करूया ॲज टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. देअरफॉर आपल्याला फाइंड काय करायचं आहे टॅन थिटा. आपल्याला साइन थिटा ची व्हॅल्यू आहे, आपल्याकडे कॉस थिटाची व्हॅल्यू आपण आता काढलेली आहे, तर आपण टॅन थिटा अगदी सहज फाइंड करू शकतो. सो टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटाची व्हॅल्यू लिहा 7/25. सो 7/25 डिवायडेड बाय कॉस थिटाची व्हॅल्यू 24/25. सो 24/25 25 विल गेट कॅन्सल्ड. हे कॅन्सल्ड होणार आणि उरणार आहे आपल्याकडे 7/24. सो टॅन थिटा इज इक्वल टू 7/24. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं आहे. अगदी सहज बघा किती सहज आपण सॉल्व्ह करू शकतो. फक्त आपल्याला 3 आयडेंटिटीज ज्या मी वर लिहिलेल्या आहेत त्या नीट समजून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जे 6 रेशिओज आहेत साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, हे 6 रेशिओज आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि ही सम आपण अगदी सहज सॉल्व्ह करू शकतो. तर आपण हे पहिलं सम सोडवलेलं आहे. आपण जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. तर फ्रेंड्स आपण जाऊया क्वेश्चन नंबर 2 कडे. क्वेश्चन नंबर 2 इज इफ टॅन थिटा इज 3/4 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. आता आपल्याला दिलेलं काय आहे मी सांगितलं आपल्याला व्हॉट इज गिवन ते पहिल्यांदा लिहून घ्या. सो गिवन इज टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. दॅट इज गिवन. व्हॉट यू हॅव टू फाइंड, तर आपल्याला सेक थिटा फाइंड करायचा आणि कॉस थिटा. सो लिहून घ्या वी हॅव टू फाइंड सेक थिटा अँड कॉस थिटा. ओके. सो टॅन थिटा इज गिवन, सेक थिटा अँड कॉस थिटा वी हॅव टू फाइंड. आता आपण काय करणार टॅन थिटा ह्याच्यामधल्या कोणत्या आयडेंटिटीमध्ये आहे ते बघा. तर टॅन थिटा जे गिवन आहे ते कोणत्या आयडेंटिटीमध्ये होते बघा. टॅन थिटा कोणत्या आयडेंटिटीमध्ये आहे तर सेकंड आयडेंटिटीमध्ये टॅन थिटा आहे. म्हणजे आपल्याला ही आयडेंटिटी यूज करावी लागेल. आता त्याच्यासोबत काय सेक थिटा सुद्धा आहे. म्हणजे आपण जर टॅन थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपण सेक थिटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ठीक आहे. तर ॲज 1 + tan square theta is equal to sec square theta. As 1 + tan square theta is equal to sec square theta. मग आपण काय करू शकतो therefore 1 plus substitute the value of tan theta 3/4 square is equal to sec square theta. Therefore 1 plus square घ्या. So 9/16 is equal to sec square theta. Therefore cross multiplication 16 plus 9/16 is equal to sec square theta. Therefore 25/16 is equal to sec square theta. मी थोडा फास्ट जातोय कारण याच्यात समजवण्यासारखं असं तुम्हाला काही नाही विशेष. सो 25/16 is equal to sec square theta आपल्याला आलेला आहे. सो आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू काढायची आहे तर आपण काय घेणार स्क्वेअर रूट. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25/16. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 5/4. सो सेक थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 5/4. बघा किती इझिली आपण फाइंड करू शकतो कोणतीही व्हॅल्यू जर आपल्याला ट्रिग्नोमेट्रीची रेशिओ येत असतील आणि जर आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीज माहीत असतील तर. एक व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे सेक थिटा इज इक्वल टू 5/4. नेक्स्ट कॉस थिटा. आता कॉस थिटा आणि सेक थिटामध्ये रिलेशन काय आहे तर cos theta is the reciprocal of sec theta or you can say sec theta is the reciprocal of
कॉस थिटा एकमेकांच्या उलट असतात ते नेहमी. सो ॲज यू कॅन राईट कॉस थिटा इज इक्वल टू 1 सेक थिटा. ह्याच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये जा, मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, नीट समजून घ्या. फक्त 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण कॉन्सेप्ट तुमची क्लिअर केलेली आहे की रेशिओ लक्षात कसे ठेवायचे. आपण इकडे जाऊया. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1 सेक थिटा. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1 सेक थिटाची व्हॅल्यू काय 5/4. सो 5/4. देअरफॉर कॉस थिटा फक्त उलट लिहायची, ह्याची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवा, इज इक्वल टू 4/5. आपल्याला मिळाले कॉस थिटाची व्हॅल्यू. बघा आपण सेक थिटाची व्हॅल्यू काढलेले, आपण कॉस थिटाची व्हॅल्यू काढलेले अगदी सहज आयडेंटिटीज आणि रेशिओज यूज करून. तर मी तुम्हाला सांगेन की हीच मेथड तुमच्या बुकमध्ये एक अजून मेथड दिलेली आहे की ट्रँगल ड्रॉ करून आपण रेशिओ लिहितो, पायथागोरस थेरम वापरून वगैरे व्हॅल्यू काढतो. पण मी तुम्हाला प्रिफर करेन की हीच वापरा मेथड, कारण मोस्ट ऑफ द सम्समध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्येच असं लिहिलेलं असतं की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा और कॉस थिटा युझिंग आयडेंटिटी. आणि जेव्हा आयडेंटिटी यूज करायची असते आणि जर तुम्ही ती मेथड वापरली तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तुम्हाला आयडेंटिटी वापरूनच लिहायचं आहे. पण ही मेथड मात्र आपण सगळीकडे यूज करू शकतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रिफर करेन की ही मेथड वापरायचा प्रयत्न करा. जी दुसरी मेथड आहे ती शक्यतो यूज करू नका. आपला सेकंड क्वेश्चन झालेला आहे. आपण जाऊया थर्ड क्वेश्चनकडे. सो नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे, तर व्हॉट इज गिवन ते पहिल्यांदा लिहायचं आहे. सो व्हॉट इज गिवन? गिवन इज कॉट थिटा. So write down cot theta is equal to 40/9. काय फाइंड करायचं आहे, तर कोसेक थिटा आणि साइन थिटा. तर लिहून घ्या की कोसेक थिटा आपल्याला फाइंड करायचं आहे आणि साइन थिटा आपल्याला फाइंड करायचं आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आता पहिल्यासारखंच परत आपल्याला काय करायचं आहे, तर कॉट थिटा कोणत्या आयडेंटिटीमध्ये आहे ते बघा. तर कॉट थिटा इकडे आहे, त्याच्यामध्ये कोसेक थिटा पण आहे बघा, कोसेक थिटा पण आहे. म्हणजे आपण कोसेक थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. ही आयडेंटिटी आपल्याला आता वापरायची आहे, बरोबर आहे. जे गिवन आहे ते कोणत्या आयडेंटिटीमध्ये आहे ते शोधा आणि ती आयडेंटिटी यूज करा. आता बघा, ॲज आपण म्हणूया 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर 1 + cot थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 40/9 स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, सॉल्व करूया. देअरफॉर 1 + 40चा स्क्वेअर घ्या 1600 डिवायडेड बाय 9चा स्क्वेअर इज 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो 81 + 1600 डिवायडेड बाय 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता हे जास्त तुम्हाला मी एक्सप्लेन करत नाही, कारण हे तुम्हाला सगळ्यांना येतं, कॅल्क्युलेशन आहे आणि सहज येतं. देअरफॉर 1681 डिवायडेड बाय 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आपल्याला कोसेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू नाही काढायची, आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू काढायची. तर देअरफॉर आपण म्हणूया कोसेक थिटा इज द स्क्वेअर रूट ऑफ 1681 डिवायडेड बाय 81. हे स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं आहे. तर 1681चं स्क्वेअर रूट तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता स्क्वेअर रूट फाइंड करण्यासाठी पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला, जर तुम्हाला येत नसेल तर स्क्वेअर रूट कसं काढायचं त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर स्क्वेअर रूट कसं काढायचं त्याच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर ते बघून घ्या की स्क्वेअर रूट, हाऊ टू फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ एनी नंबर. ठीक आहे. आता इकडे आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू काढायची आहे
सो 1681चं स्क्वेअर रूट आहे 41 आणि 81चं स्क्वेअर रूट आहे 9. सो कोसेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे दॅट इज 41 डिवायडेड बाय 9. सेकंड व्हॅल्यू आपल्याला काढायची साइन थिटा. आता परत एकदा आपण म्हणूया ॲज साइन थिटा काय असतो, तो 1 अपॉन कोसेक थिटा असतो. साइन थिटा इज 1 अपॉन कोसेक थिटा. आठवा आपला रेशिओ, साइन आणि कोसेक एकमेकांच्या उलट असतात. सो देअरफॉर वी कॅन राईट साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटाची व्हॅल्यू 41 अपॉन 9. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 9 अपॉन 41. सिंपल काय असतं, तर उलट असतं एकमेकांच्या, साइन आणि कोसेक. तर अशा पद्धतीने आपण साइन थिटाची व्हॅल्यू सुद्धा काढलेली आहे. फक्त आयडेंटिटीज आल्या पाहिजेत, रेशिओज आले पाहिजेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने ट्रिक वापरून तुम्ही आयडेंटिटीज आणि रेशिओज लक्षात ठेवू शकता. आणि ही सम म्हणजे खूप स्टुडंटचा प्रॉब्लेम आहे. ट्रिग्नोमेट्री खूप विद्यार्थ्यांना त्रास होतो, पण जितकं तुम्हाला कठीण वाटतं तितकं ट्रिग्नोमेट्री कठीण नाही आणि हे तुम्हाला करावंच लागेल. कारण जर तुम्हाला सायन्सला जायचं असेल 10th नंतर तर सुरुवातच इथून होते तुमची. 11th-12thला ट्रिग्नोमेट्री आहे, मोठ्या प्रमाणात ट्रिग्नोमेट्री आहे. सो नीट समजून घ्यायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर माझा लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. तर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 4 कडे. क्वेश्चन नंबर 4 इज इफ फाय सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0 फाइंड सेक थिटा, कॉस थिटा अँड साइन थिटा. ठीक आहे, हा आपला क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे, IMP आहे, लक्षात घ्या. हा खूप वेळा एक्झामला विचारला जातो, तर हा नीट समजून घ्यायचा आहे. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, पण आपण किती सहज सॉल्व्ह करू शकतो बघा. फाय सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला व्हॉट इज गिवन ते पहिल्यांदा लिहून घ्या. आपल्याला दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. ठीक आहे. सो फाय सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0. आपल्याला फाइंड काय करायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड सेक थिटा, वी हॅव टू फाइंड कॉस थिटा अँड वी हॅव टू फाइंड साइन थिटा. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आपल्याला हे दिलेलं आहे, ह्याच्यावरून हे फाइंड करायचं आहे. आता हे जे आहे ह्याला सिंपल करून घ्या, थोडे इझी करून घ्या. म्हणजे काय करू, जर फाय सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0 असेल तर आपण लिहू शकतो देअरफॉर फाय सेक थिटा इज इक्वल टू 12 कोसेक थिटा. आपण काय केलं, सिंपल, हा मायनस होता, 0च्या त्या बाजूला नेलं म्हणजे इक्वल्स या साईनच्या पलीकडे नेलं, तो प्लस झाला. 0 प्लस 12 कोसेक थिटा इज 12 कोसेक थिटा. पहिली स्टेप, मेक इट सिंपल. थोडंसं इझी करा, नंतर सॉल्व्ह करा. अजून सिंपल करू शकतो का, तर आपल्याला सेक आणि कोसेक हे त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत. आपले सोपे रेषे कोणते आहेत, साइन, कॉस आणि टॅन. तर याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करा. म्हणजेच काय, म्हणजेच फाय इंटू सेक थिटा म्हणजेच काय, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 इंटू कोसेक थिटा म्हणजेच काय, 1 अपॉन साइन थिटा. सोपं करून घ्या, समला इझी करून घ्या. ठीक आहे, म्हणजेच काय, तर फाय अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 अपॉन साइन थिटा. आता आपण जे सेक आणि कोसेक मध्ये आपलं सम होतं त्याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता आपण काय करू शकतो, तर आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं म्हणजे फाय साइन थिटा इज इक्वल टू 12 कॉस थिटा. बघा आपण काय केलं, फाय साइन थिटा इज इक्वल टू 12 कॉस थिटा. आपलं सम होतं काय, आपण केलं काय बघा. आता साइन आणि कॉस ह्यांना यूज करून आपण टॅनची व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर आहे. तर आपण काय करूया, देअरफॉर हा कॉस इकडे आणला,
साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू ह्या फायला तिकडे नेलं 12/5. बघा हा कॉस इकडे मल्टिप्लाय होता, इकडे आणला आपण डिवाइड केला. हा फाय इकडे मल्टिप्लाय होता, इकडे आणला आपण डिवाइड केला. बरोबर आहे. आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12/5 अशी एक व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतं? व्हॉट इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा? तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज टॅन थिटा. म्हणजे आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळालेली, दॅट इज 12/5. सो टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. ही व्हॅल्यू अतिशय महत्वाची आहे, कारण टॅन आणि सेक मध्ये एक रिलेशन आहे. ते आपल्याला आयडेंटिटी यूज करायची आहे. आणि आता आपल्याला हे सम सॉल्व करायचं आहे. बघा कशा पद्धतीने आपण सॉल्व करतो. टॅन थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. मी तुम्हाला सांगितलं होतं, आता जे आपण आधीची 3 सम सॉल्व केली तेव्हा आपण बोलायचो की कोणत्या आयडेंटिटी मध्ये वापरायचे. आता आपल्याकडे टॅन थिटा आहे, तर ह्याच्यामध्ये जिकडे टॅन थिटा आहे ती आयडेंटिटी आपल्याला वापरायची आहे. सो टॅन थिटा इज इक्वल टू 12/5 ॲज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर आपल्याकडे टॅन थिटाची व्हॅल्यू आहे 1 प्लस 12/5 स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर 1 प्लस 12 चा स्क्वेअर घ्या, दॅट इज 144 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो 25 प्लस 144 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, सो 25 प्लस 144 इज 169 divided by 25 is equal to sec square theta. Therefore sec theta is equal to root of 169 divided by 25. आता आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे, उत्तर मिळालं. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 169 चा स्क्वेअर रूट आहे 13 आणि 25 चा स्क्वेअर रूट आहे 5. सो सेक थिटा इज इक्वल टू 13/5 हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. आपण सेक थिटाची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? कॉस थिटा आणि साइन थिटा. आता सेक थिटाच्या उलट असतं कॉस थिटा. सो ॲज कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. हे तुम्हाला आता शिकवायची गरज नाही, हे आता तुमच्या डोक्यात सेव्ह व्हायला पाहिजे. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे? 13/5. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 5/13. उलट सेक थिटाच्या उलट, इफ सेक थिटा इज 13/5 देन कॉस थिटा इज 5/13. तर आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळालेली आहे. थर्ड इज साइन थिटा. तर साइन थिटा आपल्याला काढायचं असेल, आपल्याकडे कॉस थिटा आहे, आपल्याकडे टॅन थिटा आहे. आपण दोन पद्धतीने साइन थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. एक तर आपण आयडेंटिटी वापरू शकतो की आपल्याकडे कॉसची व्हॅल्यू आहे, तर आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 वापरू शकतो. किंवा त्याच्यापेक्षा सोपं, आपल्याकडे टॅनची व्हॅल्यू आहे, आपल्याकडे कॉसची व्हॅल्यू आहे, तर टॅन थिटा इज इक्वल टू साइन अपॉन कॉस थिटा. हे जास्त सोपं आहे बघा. देअरफॉर आपल्याला कसली व्हॅल्यू काढायची? साइन थिटाची. तर साइन थिटा काय होईल? तर टॅन थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. हा इकडे आला, यांचा दोघांचा गुणाकार झाला, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा. देअरफॉर फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. टॅन थिटा इज 12/5 इंटू कॉस थिटा इज 5/13 इज इक्वल टू साइन थिटा. 5 will get cancelled. So sin theta is equal to
12/13 आणि अशा पद्धतीने आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू सुद्धा मिळालेली आहे. तर हे अतिशय महत्वाचं, परत सांगतो, IMP सम आहे, नीट करून घ्या, समजेपर्यंत बघा. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू काढेपर्यंत थोडंसं वेगळं सम दिसतं. ही स्टेप आहे लेफ्ट साईडची, ही नीट समजून घ्या की आपण टॅन थिटापर्यंत कसे पोहोचलो. त्याच्यानंतर आपण आधीची जी 3 सम सॉल्व्ह केली तशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. बघा सेम आहे, फक्त पहिली जी सुरुवात आहे ही तुम्ही नीट समजून घ्यायची आहे आणि ही नीट तुम्हाला वापरायची आहे. हे टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर आपण आलो क्वेश्चन नंबर 5 पर्यंत. क्वेश्चन नंबर 5 आहे, इफ टॅन थिटा इज 1 then find the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. सो tan ची व्हॅल्यू दिलेली आहे, tan थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची आहे. आता इकडे गडबड काय आहे बघा, tan theta इज गिवन. आता tan theta वरून आपण फार तर काय करू शकतो, cot theta ची व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर आहे, किंवा sec theta ची व्हॅल्यू काढू शकतो. सगळ्याच व्हॅल्यू आपण cos theta cosec theta फाइंड करू शकत नाही किंवा आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. त्याच्यापेक्षा सोपं आहे की जो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे, टेन्शन डोक्याला आपल्या जे आहे, तो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल जर आपल्या लक्षात असेल, जर टेबल पूर्ण आपल्याला येत असेल, यायलाच हवा, तर तो येत असेल तर हे सम तुमचं 5th-6th स्टँडर्डचं सम आहे. आणि जर टेबल तुम्हाला येत नसेल तर हे सम तुमचं 12th स्टँडर्डचं सम आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला टेबल येत असेल तर अगदी सहज हे सम तुम्ही सॉल्व्ह करू शकता, अगदी सहज. ओके, तर टेबल कसा लक्षात ठेवायचा त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक सुद्धा मी देणार आहे. टेबल ट्रिक खूप सोपी ट्रिक आहे आणि पूर्ण टेबल तुम्ही लक्षात ठेवा. ते टेबलवर 4 मार्कची सम येतात, त्याच्यामुळे तो टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. आणि तुमचं आन्सर शीटवर पहिल्यांदा टेबल बनवून घ्यायचा आहे ट्रिग्नोमेट्रीचा. क्वेश्चन जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा पेन्सिलने टेबल जो आहे तो तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला सम सॉल्व्ह कर. टेबल अतिशय आवश्यक आहे, ट्रिग्नोमेट्री टेबल. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो टेबल जर तुम्ही बघितला नसेल आधी व्हिडिओ तर नीट बघून घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही टेबल तयार करायला शिका. आपण जाऊया आपल्या समकडे. ओके, सो टॅन थिटा इज गिवन, टॅन थिटा इज इक्वल टू 1. सो टॅन थिटा इज इक्वल टू 1, दॅट इज गिवन. जे गिवन आहे ते पहिल्यांदा लिहून घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता व्हॉट थिटा इज 1 असं मी तुम्हाला विचारलं, विच व्हॅल्यू ऑफ थिटा इज 1, थिटा किती असेल तर त्याचं उत्तर 1 येतं असं तुम्हाला विचारलं तर त्यासाठी आपल्याला टेबल यायला हवा. तर थिटाची व्हॅल्यू 1 कधी असते, तर इफ टॅन थिटाची व्हॅल्यू 1 कधी असते, तर इफ थिटा इज इक्वल टू 45 देन टॅन थिटा इज इक्वल टू 1. मीन्स टॅन 45 डिग्री इज इक्वल टू 1. लक्षात ठेवा, हे तुम्हाला आलं पाहिजे, यायलाच हवं. ॲज टॅन ऑफ 45 डिग्री इज इक्वल टू 1, देअरफोर थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. आपल्याला माहित आहे की टॅन ऑफ 45 ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. तर थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, 45 डिग्री. म्हणजेच थिटा जो दिलाय तो काय आहे, 45 डिग्री. आता आपल्याला समजलं थिटाची व्हॅल्यू काय आहे, 45 आहे. सो साइन थिटा म्हणजे काय, साइन 45. कॉस थिटा म्हणजे काय, कॉस 45. सेक थिटा म्हणजे काय, सेक 45. आणि कोसेक थिटा म्हणजे काय, कोसेक 45. म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 45 डिग्री. आता आपण काय करू शकतो, देअरफोर थिटा इज इक्वल टू 45. सो साइन ऑफ 45 किती असतं ते फाइंड करा. साइन ऑफ 45 डिग्री, साइन 45 किती असतं, 1/√2. सो साइन 45 इज इक्वल टू 1/√2. कॉस 45 किती असतं, कॉस 45 डिग्री किती असतं, कॉस 45 डिग्री आपल्याला काढायचं आहे, दॅट इज ऑल्सो 1/√2. टेबल करून घ्या. पुढचं आहे सेक थिटा म्हणजे सेक 45. आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार नाही कारण सेक 45 काय असतं तर कॉसच्या उलट असतं म्हणजे √2. आणि
कोसेक काय असतं तर साईनच्या उलट असतं इज इक्वल टू √2. ओके, आपण काय केलं साइन, कॉस, सेक आणि कोसेक हे 4 रेशिओच्या किमती लिहून घेतल्या. आता आपण सॉल्व करूया याला. देअरफॉर साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू काय आहे तर साइन 45 प्लस कॉस 45 अपॉन सेक 45 प्लस कोसेक 45. कारण सगळ्यांचे थिटाची व्हॅल्यू काय आहे 45 डिग्री. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत ऑलरेडी. साइन 45 काय आहे 1/√2. सो 1/√2 प्लस कॉस 45 काय आहे 1/√2. सो 1/√2 डिवायडेड बाय सेक 45 काय आहे √2 प्लस कोसेक 45 काय √2. हे आपल्याला आता सॉल्व करायचं. खूप सोपं झालेलं सम आपलं. सो इज इक्वल टू √2 जर डिनॉमिनेटर जर इक्वल असेल तर आपण काय करतो न्यूमरेटरचं ऍडिशन करतो. सो 1 + 1 = 2 अपॉन √2 ॲज इट इज डिवायडेड बाय हा आहे √2 + √2 इज इक्वल टू 2√2. बरोबर आहे. आता हे कसं सॉल्व करायचं तर हे ॲक्च्युली कसं आहे 2/√2 डिवायडेड बाय 2√2 असं सम आहे. असं सम असलं तर आपण काय करतो ह्याला डिवायडेड बाय काहीच नाही म्हणजे 1 घेतो आणि मधलं साईन चेंज करतो म्हणजे 2√2 मल्टिप्लाय बाय 1/2√2. हे माहिती आहे ना आपल्याला. क्रॉस ह्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. डिव्हिजन असेल तर मल्टिप्लाय करायचा आणि नंबर दुसरा नंबर असेल तो उलट करायचा. ओके, सो 2 गेट कॅन्सल्ड. सो 1/4 दॅट इज 1/2. ठीक आहे, ते इकडे तुम्हाला तेच करायचं आहे. दॅट इज 2/√2 मल्टिप्लाय बाय 1/2√2. 2 विल गेट कॅन्सल्ड. सो 1/√2 × √2 म्हणजेच काय 2. सो दॅट इक्वल्स टू 1/2. तर हे आपला आलेलं फायनल आन्सर साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू 1/2. ह्याला बॉक्स करायचा आहे प्रॉपर. आणि अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 5 सुद्धा सॉल्व केलेला आहे. जर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, जर माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. घरी राहा, सुरक्षित राहा.